नंतर स्वागत. भुसावळमधून एक महत्त्वाची बातमी आहे. भुसावळमध्ये अन्न सुरक्षेशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आलाय. खाली पडलेला वडापाव पुन्हा विक्रीसाठी वापरला जात असल्याचा आरोप झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. रेल्वे स्थानकावरती वडापाव विक्रेत्याचे वडापाव खाली पडले आणि विक्रेत्याने पुन्हा उचलून ते विक्रीसाठी ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. या व्हिडिओची पडताळणी करून संबंधितांवरती कारवाईची मागणी आता केली जाते. बातमी बीडमधून आहे. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पेट्रोल डिझेलचा काळा बाजार सुरू असल्याचं समोर आलंय. किराणा दुकानं, पान टपऱ्या आणि काही दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजमधून अवैधरित्या पेट्रोलची विक्री सुरू असल्याचं समोर आलंय. पेट्रोल पंपांवरती 113 रुपये लिटर दराने मिळणारं पेट्रोल दुकानांमध्ये 130 ते 135 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे वाहनधारक त्रस्त असताना ग्रामीण भागात इंधनाचा असा काळा बाजार सुरू आहे. मात्र या प्रकारांविरोधात अद्याप पुरवठा विभागाकडून कारवाई होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील अहेरी आणि सिरोंचा तालुक्यातील तब्बल 150 गावांवरती अंधाराचं संकट कोसळलेलं आहे. या भागात गेल्या 20 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे सोमवारची रात्र अंधारात काढलेल्या हजारो नागरिकांसमोर आजची रात्र देखील अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे आलापल्ली ते सिरोंचा या 66 केव्ही वीज वाहिनीवरती अनेक ठिकाणी झाडं कोसळली. जंगलातील 4 ते 5 ठिकाणी झाडं वीज वाहिनीवरती पडल्यामुळे मोठा बिघाड निर्माण झालाय आणि संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित झालाय. महावितरणचे कर्मचारी आणि तांत्रिक पथकं युद्धपातळीवरती दुरुस्तीचं काम करत असले तरी सुद्धा घनदाट जंगल आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे कामाला विलंब होतोय. दरम्यान आज रात्रीपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास या 150 गावातील नागरिकांना सलग दुसऱ्या रात्री सुद्धा अंधारात काढावी लागू शकते. ही बातमी आपण बघणार आहोत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार हे पंढरपुरात 12 जूनपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. मात्र आंदोलनाला प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे जर प्रशासनाने परवानगी दिली नाही तर विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव पायरीजवळ बसून आपण आंदोलन करू असा इशारा आमदार रोहित पवारांनी फेसबुक आणि ट्विट करत प्रशासनाला दिलेला आहे. त्यामुळे पंढरपुरातील रोहित पवारांचं आंदोलन सुरू होण्यापूर्वीच प्रशासन विरुद्ध रोहित पवार असा सामना रंगायला सुरुवात झाली आहे.